जय जिजाऊ जय शिवराय भावांनो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, हा फोटो तुम्ही बघितलाच असेल. आजपर्यंत माझ्यावरती जेवढे हल्ले झाले असतील किंवा काय झालं असेल, मी कधीही समाजाला असेल किंवा जनतेला असेल किंवा इतर कोणत्या बांधवांना असेल आवाहन केलं नाही की तुम्ही माझ्यासाठी या म्हणून. आजपर्यंत कधी तुम्हाला बोलवले पण नाही. पण आज मी महाराष्ट्रातल्या बाहेरच्या बांधवांना, सगळ्या बांधवांना, ज्यांच्यावरती मग ते पत्नी पीडित असतील किंवा ऍट्रॉसिटी पीडित असतील, या सगळ्या बांधवांना मी आवाहन करतो. तुम्हाला जर आपल्या बांधवांविषयी थोडी जरी तळमळ असेल, मग तुम्ही मराठवाड्यात असाल, तुम्ही कुठेही असाल, तुम्ही कोणीही असाल, 30 तारखेला दुपारी 12 वाजता ऑन टाइम चतुर्शृंगी पोलीस स्टेशनला यायचं. कोणत्या जातीच्या विरोधात आपण काम करत नाही, उलट आपण सगळ्या जातींना सोबत घेऊन कोणाला कसं मदत करता येईल याच्यासाठी आपण प्रयत्न केलेले आहेत. जिथं खरंच अॅट्रॉसिटी झालेली आहे त्या अशा आपल्या एससी एसटी बांधवांना सुद्धा आपण मदत केलेली आहे. कुठं त्यांना कमी पडत असेल तर तिथं आपण त्यांना सहकार्य केलेलं आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता. मग आता मला सगळ्यांची एकजूट याच्यासाठी पाहिजे की जे प्रकार आता घडलेले आहेत ते प्रकार घडू नये, कायद्याचा गैरवापर होऊ नये, कायद्याचा विरोध करायचा किंवा कायद्यामध्ये बदल करायचा असा कोणताही हेतू आमचा नाही. आमचं म्हणणं फक्त एकच आहे की कायद्याचा गैरवापर होत असेल तर तो गैरवापर करणाऱ्याला सुद्धा तेवढीच कठोर शिक्षा व्हावी. निर्दोष व्यक्तीला कोणत्याही प्रकारची शिक्षा होता कामा नये, त्याला त्रास होता कामा नये. आत्ताच्या झालेल्या 2 प्रकार काय आहेत ते तुम्हाला पहिले सांगतो. सगळ्यात पहिले, आपले काही बांधवांचे घरं त्यांना रिकामे करावे लागले, ते राहते घरं सोडून गेले एका पुण्याच्या एरियामधून, पाषाणमधून. आणि चौथं, आपल्या भावाचं घर तो जात नव्हता म्हणून त्याला मारहाण करण्यात आली सगळ्यात पहिले, आणि त्याच्या वडिलांवरती आईवरती अॅट्रॉसिटीचे गुन्हे नोंद करण्यात आले. चला, तेही आपण मान्य केलं की बाबा झालं असेल, आपण त्यांना अटकपूर्व जामीन करून आणला, सगळं आणलं. त्याच्यानंतर आपल्या भावाने तिथे उगाच वाद होऊ नये म्हणून सीसीटीव्ही लावले. तर ते सीसीटीव्ही सुद्धा तोडण्यात आले, आणि ते तोडल्यामुळे जी एनसी केली म्हणून आपल्या भावाला इतकं बेदम मारण्यात आलं की त्याच्या कानाला 4 टाके पडले. त्याच्यानंतर त्याचा पाय तोडण्यात म्हणजे फ्रॅक्चर झाला, व फ्रॅक्चर असं झालं की त्याचं ऑपरेशन आहे त्या पायाचं. आणि पुन्हा पोलिसांकडे गेल्यानंतर, पोलिसांना मी कधीही चुकीचं म्हणत नाही, पण तशी बोलण्याची वेळ मला येऊ देऊ नका पोलीस बांधवांनो, एवढी मी विनंती करेन. आम्ही खूप प्रयत्न केले, त्या बांधवांना तुमच्यापर्यंत पाठवलं, सीपी साहेबांनी गुन्हा नोंद करायला लावला. तुम्ही कोणता गुन्हा नोंद केला? तुम्हाला जबाब पाहिजे तसा नोंदवून घेतला. आपले बांधव तुम्हाला विनंती करत होते की अशा प्रकार झालेला आहे, तर तुम्ही त्यांना धमकी दिली पोलीस बांधवांनी की तुमच्यावरती अजून अॅट्रॉसिटी होईल, जास्त शहाणपणा करायचा नाही. आणि या सगळ्यांचे एव्हिडन्स आमच्याकडे आहेत. त्याच्यामुळे आता 30 तारखेला आम्ही चतुर्शृंगी पोलीस स्टेशनला जमतोय, सगळ्या बांधवांना घेऊन जमतोय. अख्ख्या मीडियासमोर पोलीस बांधवांना याचं उत्तर द्यावं लागेल की तुम्ही असं का केलं. आणि मी सगळ्या माझ्या एससी एसटी बांधवांच्या संघटनांना सुद्धा आवाहन करेन की तुम्ही सुद्धा तिथं या, तुम्ही बघा, चर्चा करा की नेमकी खरंच काय झालेलं आहे. जर माझा बांधव चुकला असेल ना तर मी नक्कीच हात जोडून माफी मागायला तयार आहे. पण जर मग ओपनवरती कायद्याचा गैरवापर होत असेल तर ती कायद्याचा आत्मसन्मान जपणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. त्याच्यामुळे मी सगळ्यांना आव्हान पहिल्यांदा करतोय भावांनो, आता मी करतोय आणि सगळेच करतायत. 30 तारखेला दुपारी 12 वाजता तुम्ही असाल तिथून, ज्यांच्यावरती खोट्या अॅट्रॉसिटी झालेल्या आहेत अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या बांधवांनी 30 तारखेला दुपारी 12 वाजता चतुर्शृंगी पोलीस स्टेशनला यायचंय आणि ते बघायचं. आणि पोलिसांनी दबाव तंत्राचा वापर करायचा प्रयत्न केला किंवा इतर गोष्टीचा प्रयत्न केला आणि जो प्रकार तिथं होईल मग त्याला जबाबदार आम्ही नसणार. आम्ही शांततेत येणारे, शांततेत जाणारे, फक्त जाब विचारला जाणारे. आणि मला हे बी माहिती आहे तिथं आमचे एससी एसटी बांधव सुद्धा राहणार आहेत. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा जातीवाद न होता जे सत्य आहे ते जनतेसमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्याच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रातील बांधवांना मी आवाहन करतो की पहिल्यांदा तुम्हाला यायचंय खोट्या अॅट्रॉसिटीच्या विरोधात, कायद्याच्या गैरवापराच्या विरोधात. आणि जो घरी बसून असेल त्याचा आम्ही काहीच करू शकत नाही, कारण आज दुसऱ्यावरती अन्याय होतोय. म्हणून जर तुम्ही शांत बसत असाल तर उद्या तुमच्यावरती व्हायला वेळ लागणार नाही. आज तुम्ही बघत असाल असे अनेक गैरप्रकार वाढत आलेले आहेत जेणेकरून आपले बांधव जेलमध्ये जात आहेत. तर कुठंतरी हे प्रकार थांबले गेले पाहिजे. एससी एसटी बांधव, ओपन बांधव, सगळे बांधव सामाजिक सलोख्यामध्ये राहायला पाहिजे, एवढीच आमची विनंती. आणि कायद्याचा गैरवापर थांबला पाहिजे. तर तुमची वाट पाहतोय 30 एप्रिलला दुपारी 4 वाजता. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त बांधवांपर्यंत पोहोचवा. जर कोणत्या बांधवाला गैरसमज होत असेल की आम्ही कायद्याच्या विरोधात आहे, आम्ही एससी एसटी बांधवांच्या विरोधात आहे, 9730
9730 पुन्हा एकदा सांगतो 9730 हा माझा पर्सनल नंबर आहे आणि हा एकच नंबर मी वापरतो. बिनधास्त कॉल करावा. सगळ्याच्या सगळे पुरावे तुमच्या समोर ठेवले जातील. कारण दुसरा पण एक प्रकारामध्ये जिथं छत्रपतींना एक जण दारू पिऊन छत्रपतींच्या स्मारकावरती चढला आणि स्मारकावरती चढून छत्रपतींनाच म्हणतोय की तुझा बाप समोर बसलेला आहे. आणि अशा याच्यात आवाज उठवला गेल्यानंतर जिथं अनधिकृत खासगी जागेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवल्यानंतर गावकऱ्यांमध्ये जी चर्चा झाली त्याच्यातून 13 बांधवांवरती जर खोटी अॅट्रॉसिटी होत असेल तर हे पण चुकीचं आहे. तर मग त्याच्यासाठी पण आवाज उठवला जाईल. तर ठिकठिकाणी आता ह्या गोष्टी होणार आहेत. तुमची किती साथ मिळते हे तुमच्यावरती भावांनो. कोणता नेता मला बनायचं नाहीये आणि कोणत्या राजकारणात उतरायचं नाहीये. पण आता आंदोलन करायची वेळ आली आहे. तर तुम्हाला विनंती करतो सगळीकडनं या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा. आणि कोणाचा गैरसमज असेल तर नंबर दिलेला आहे, बिनधास्त कॉल करा. धन्यवाद. जय शिवराय.